जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पहिला ग्लोबल इनइक्वॅलिटी रिसर्च अवॉर्ड कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच बीना अग्रवाल आणि जेम्स बॉयस यांना हा पहिला ग्लोबल इनइक्वॅलिटी रिसर्च अवॉर्ड जाहीर झालेला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. म्यानमारमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता म्यानमारमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून अभय ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अभय ठाकूर यांच्या आधी या पदावर विनय कुमार कार्यरत होते, पण नुकतेच आता विनय कुमार यांना रशियामधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर म्यानमारमधील भारताचे राजदूत म्हणून अभय ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याआधीच आपण पाहिलेलं आहे, इराकमधील भारताचे राजदूत म्हणून सोमेंदू बागची यांची नियुक्ती करण्यात आली, तर चिलीमध्ये भारताचे राजदूत म्हणून अभिलाषा जोशी, तर क्युबामध्ये भारताचे राजदूत म्हणून टी आर्मस्ट्रॉंग चँगसन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, म्यानमार भारताचा शेजारी देश असून भारत आणि म्यानमार यामध्ये एकूण 1643 किलोमीटरची सीमा संलग्न आहे आणि म्यानमार या देशाशी भारतातील 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहेत. आणि ती 4 राज्ये कोणती? तर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या 4 राज्यांच्या सीमा म्यानमारशी संलग्न आहेत. आणि जर आपल्याला असं विचारलं की म्यानमार या देशाशी भारतातील कोणत्या राज्याची सर्वाधिक सीमा संलग्न आहे, तर अरुणाचल प्रदेश या राज्याची सर्वाधिक सीमा म्यानमार या देशाशी संलग्न आहे. अरुणाचल प्रदेश या राज्याची 520 किलोमीटरची सीमा म्यानमारशी संलग्न आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 510 किलोमीटरसह मिझोराम आहे. नंतर 398 किलोमीटरसह मणिपूर, तर 215 किलोमीटरसह नागालँड चौथ्या क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो, मागच्या महिन्यात आपण पाहिलं होतं, भारत सरकारने म्यानमार सरकारशी असलेला FMR म्हणजेच फ्री मूव्हमेंट रेजिम हा करार रद्द केलेला आहे. या कराराद्वारे भारत आणि म्यानमार या दोन्ही देशातील सीमेवरील नागरिक कोणत्याही विजाशिवाय एकमेकांच्या देशात प्रवेश करू शकत होते, पण या मार्गाद्वारे तस्करी होत होती. त्यामुळे भारत सरकारने म्यानमारबरोबरचा FMR हा करार रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, आशियातील कोणत्या शहरात सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या आहे? तर आता आशियातील मुंबई या शहरात सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या आहे. व आता प्रथमच मुंबई हे शहर चीनच्या बीजिंगला मागे टाकत आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनलेलं आहे. हुरून रिसर्चच्या 2024च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार बीजिंगमध्ये 91 तर आपल्या मुंबईमध्ये 92 अब्जाधीश आहेत. तसेच जगातील अब्जाधीशांच्या बाबतीत न्यूयॉर्क हे शहर प्रथम स्थानावर आहे. न्यूयॉर्कमध्ये 119 अब्जाधीश आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 97 अब्जाधीशांसह लंडन आहे, तर तिसरा क्रमांक आपल्या मुंबईनं पटकावलेला आहे. मित्रांनो, जगामध्ये आता एकूण 3279 अब्जाधीश आहेत. त्यापैकी सर्वाधिक अब्जाधीश हे चीन या देशामध्ये आहेत. चीनमध्ये एकूण 814 अब्जाधीश आहेत. यानंतर अमेरिकेत 800, तर भारत यामध्ये 271 अब्जाधीशासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील सर्वाधिक अब्जाधीश व्यक्ती कोण आहेत? तर मुकेश अंबानी हे या क्रमवारीत 10व्या क्रमांकावर आहेत, तर गौतम अदानी हे या क्रमवारीत 15व्या क्रमांकावर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या देशाने किशाओ-2 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? कोणता उपग्रह आहे? तर किशाओ-2 असे या उपग्रहाचं नाव असून हा उपग्रह चीनद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. हा जो उपग्रह आहे, हा उपग्रह चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातून डेटा पाठवण्याचं कार्य करणार आहे. मित्रांनो, पृथ्वीवरून आपण चंद्राचा एकच भाग पाहू शकतो, पण जो न दिसणारा भाग आहे तेथून आता डेटा पाठवण्याचं कार्य हा उपग्रह करणार आहे. याबरोबरच या भागातून चंद्राचे काही नमुने आणण्याचा प्रयत्न देखील चीनद्वारे करण्यात येणार असून ही मोहीम यशस्वी झाल्यास असे करणारा चीन हा पहिला देश ठरेल. हा जो किशाओ-2 उपग्रह आहे याचं वजन एकूण 1.2 मेट्रिक टन असून या उपग्रहाला चीनने लाँग मार्च 8 या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 4, MTBVAC या टीबी लसीसाठी कोणती भारतीय फार्मा कंपनी स्पॅनिश बायोफार्मास्युटिकल कंपनी बायोफॅब्री यांच्या भागीदारीत चाचण्या घेत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच भारत बायोटेक ही कंपनी बायोफॅब्री या कंपनीच्या सहकार्याने या MTBVAC टीबी लसीच्या चाचण्या घेत आहे. मित्रांनो, ही जी नवीन लस आहे या लसीत टीबी विषाणूला मानवापासून वेगळे करून त्याला कमकुवत करून पुन्हा लसीमध्ये वापरण्यात येत आहे आणि अशा प्रकारच्या या पहिल्याच चाचण्या आहेत. बरं, आता या लसीची काय गरज आहे? तर सध्या जी टीबीची BCG लस आहे ही 100 वर्षांहून अधिक जुनी लस असून ती फुफ्फुसाच्या क्षयरोगावर फारशी प्रभावी नाही. त्यासाठी या नवीन लसीची निर्मिती करण्यात आलेली आहे.
बरं, हा जो टीबी आजार आहे हा विषाणूजन्य आहे की जीवाणूजन्य आहे? तर टीबी हा आजार जीवाणूजन्य असून या आजारासाठी मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली हा जीवाणू कारणीभूत असतो. आणि या टीबीच्या जीवाणूचा शोध कोणी लावला होता? तर डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी या टीबीच्या जीवाणूचा शोध लावला होता. प्रश्न क्रमांक 5, भारताने भूटानच्या 13व्या पंचवार्षिक योजनेसाठी किती कोटीची सहाय्यता राशी देण्याची घोषणा केली? तर आता भारताने भूटानच्या 13व्या पंचवार्षिक योजनेसाठी 10,000 कोटी रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. अलीकडेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतान दौऱ्यावर गेले होते. त्या दरम्यानच ही घोषणा करण्यात आली असून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानची राजधानी थिम्पू येथे ग्लॅड सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल या हॉस्पिटलचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे. हे जे हॉस्पिटल आहे हे भारत सरकारच्या सहाय्याने उभारण्यात आलं असून या हॉस्पिटलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे यांनी केलं आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. S&P ग्लोबलद्वारे शाश्वत ऊर्जा भविष्यात जागतिक सहमती निर्माण करण्यासाठी CERA वीक लीडरशिप अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो CERA वीक लीडरशिप अवॉर्ड आहे या पुरस्काराने डॉक्टर सुलतान अल्जाबेर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हे जे डॉक्टर सुलतान अल्जाबेर आहेत हे COP28चे अध्यक्ष असून त्यांना त्यांच्या COP28 मधील लीडरशिपसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर अलीकडेच चर्चेत असलेला फ्रान्सिस स्कॉट ब्रिज कोणत्या देशातील ब्रिज आहे? मित्रांनो, हा जो फ्रान्सिस स्कॉट ब्रिज आहे हा अमेरिका या देशामध्ये स्थित असून नुकतेच या ब्रिजाला एका जहाजाने धडक दिल्यामुळे हा ब्रिज वाहून गेलेला आहे. या ब्रिजविषयी सांगायचं झालं तर हा ब्रिज पॅटापास्को नदीवर 1977 मध्ये बांधण्यात आला होता व या ब्रिजला अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या फ्रान्सिस स्कॉट की यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलं होतं. हा जो ब्रिज आहे हा एकूण 1.6 मैल लांबीचा होता व या ब्रिजवर 948 फूट लांबीचे दाली हे जहाज आदळलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. पोर्तुगालचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच लुईस मोंटेनेग्रो हे पोर्तुगाल या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक रंगभूमी दिन आहे हा दरवर्षी 27 मार्च रोजी साजरा केला जातो व हा दिवस प्रथम 1962 मध्ये साजरा करण्यात आला होता. या दिवसाचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं? तर इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटद्वारे या दिवसाचं आयोजन करण्यात येतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती कोठे करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.